नमस्ते मित्रांनो, अभ्यास करताय ना? अभ्यासाशिवाय पर्याय नाही. अभ्यास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. या आपल्या नेहमीच्या मंत्रासह आपण सुरुवात करतो आहोत रोटेशनल डायनॅमिक्सच्या पुढच्या लेक्चरमध्ये. रोटेशनल डायनॅमिक्समध्ये ऑलरेडी आपण वर्टिकल सर्क्युलर मोशनला सुरुवात केलेली आहे आणि वर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहे. वर्टिकल सर्क्युलर मोशनच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या व्हेलॉसिटीज, वेगवेगळ्या पॉईंटवरच्या व्हेलॉसिटीज आपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हायेस्ट पॉईंटला व्हेलॉसिटी काय असते, लोएस्ट पॉईंटला व्हेलॉसिटी काय असते आणि त्याच्यासाठी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कसा वापरायचा हे आपण लास्ट लेक्चरला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये वेगवेगळ्या पॉईंटला असणाऱ्या एनर्जीज आपल्याला काढायच्या आहे. सो वी आर गोइंग टू लर्न अबाउट दी एक्सप्रेशन फॉर एनर्जी ॲट डिफरंट पॉईंट्स. सो समजून घेत असताना वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण इथे 3 पॉईंट दाखवलेले आहेत. ठीक आहे. ए हा पॉईंट हा आपल्यासाठी हायेस्ट पॉईंट असेल, बी हा पॉईंट जो असेल तो आपल्याला लोएस्ट पॉईंट असेल, याला टॉपमोस्ट पॉईंट म्हणू शकतो, बॉटम पॉईंट म्हणू शकतो. वेगवेगळ्या परीक्षकांना हव्या तशा पद्धतीने ते प्रश्न विचारतील. आपण फक्त लक्षात ठेवायचा हायेस्ट पॉईंट, लोएस्ट पॉईंट आणि त्याला आलेले जे दुसरे शब्द असतील त्याच्यातून तुम्ही योग्य तो अर्थ काढून घ्यायचा. सी हा हॉरिझॉन्टल पॉईंट म्हणू शकता किंवा मॉडरेट पॉईंट तुम्ही म्हणू शकता. ह्या 3 वेगवेगळ्या पॉईंटला असणारे एनर्जीज आपल्याला काढायच्या आहेत आणि टोटल एनर्जीसुद्धा आपल्याला काढायची. म्हणजे एनर्जी काढत असताना मुद्दा लक्षात घ्या, आपल्याला टोटल एनर्जी काढायची आणि टोटल एनर्जी काढत असताना अजून 2 एनर्जीज म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी केले की आपल्याला काय मिळणार आहे, टोटल एनर्जी मिळणार आहे. ऑब्व्हियसली हे असंच असणार आहे. ठीक आहे. मग वेगवेगळ्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी ज्यावेळेस आपल्याला काढायची असेल त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणची व्हेलॉसिटी आपल्याला माहिती असली पाहिजे. हायेस्ट पॉईंटला ते रूट आर जी असते हे आपण शिकलेलो आहे. पार्टिकल ज्यावेळेस वरून खाली येतो वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजे व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी, ऑब्व्हियसली सर्क्युलर मोशन परफॉर्म करत बीला येतो त्यावेळेस तिची व्हेलॉसिटी वाढत जाते. हे आपण शिकलेलो आहे. हेन्स इट इज असलरेटेड मोशन. वर्टिकल सर्क्युलर मोशन इज दी असलरेटेड मोशन. इथे रूट 5 आर जी आपण व्हेलॉसिटी पाहिलेली आहे. ही व्हेलॉसिटी खालून वर जाताना फ्रॉम बी टू ए कमी कमी होत जाते. सी या पॉईंटला असते ते रूट 3 आर जी. काय असते, रूट 3 आर जी. हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. मग या ठिकाणची व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे, ए या ठिकाणची, बी या ठिकाणची व्हेलॉसिटी माहिती आहे, सी या ठिकाणची व्हेलॉसिटी माहिती आहे. तिन्ही ठिकाणची व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे. आणि मग आपल्याला इयत्ता 7वी 8वीमध्ये आपण जी कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन अभ्यासली असेल ती जर पाठ असेल तर गोष्टी सोप्या होतील. एनर्जी पजेस बाय द बॉडी बाय द व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन, बरोबर. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतीज ऊर्जा म्हणावा असं मराठी मीडियममध्ये आपण पाठ केलेला असणार आहे. त्यालाच आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. मग आता ही जी कायनेटिक एनर्जी आहे बाळांनो, ही कशावर अवलंबून आहे, वेगावर अवलंबून आहे. आपल्याला माहिती असेल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे. वी नो दॅट कायनेटिक एनर्जी इज गिव्हन बाय कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². मग जर आपल्याला जो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहे त्याचं मास आपण एम घेतलं, लेट एम बी द मास ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग वर्टिकल सर्क्युलर मोशन, लेट एम बी द मास ऑफ बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, वर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि व्ही काय आहे, वेगवेगळ्या ठिकाणची व्हेलॉसिटी आहे. मग वी नो दॅट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv², बरोबर. मग जर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणची माहीत असेल तर आपल्याला कायनेटिक एनर्जी काढता येईल. समजतंय. वेगवेगळ्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी आपल्याला काढता येत असेल, पोटेन्शियल एनर्जी काढणं त्याहून सोपं. वी नो दॅट पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. आता एच आपण लास्ट लेक्चरला पाहिलं, बॉटम पॉईंटला पण एच बी, हाईट ॲट पॉईंट बी किती धरतो आपण, 0 धरतो. ए पॉईंटला पण एच ए किती होते ते आर प्लस आर, 2r इक्वल टू डायमीटर. हे आर आणि हे आर, बरोबर. सी पर्यंत लेवल धरा किती होणार आहे आर. सो सी या पॉईंटला पण हाईट आर धरतो, बी या पॉईंटला ती 0 धरतो आणि ए या पॉईंटला पण किती धरणार आहे ती 2r धरणार आहोत. लक्षात येते का. सो हे जर क्लिअर असेल तर आपल्याला कायनेटिक एनर्जी काढता येतील, पोटेन्शियल एनर्जी काढता येतील आणि त्यांची बेरीज केली की टोटल एनर्जी. आणि एक हिंट देईन मी तुम्हाला, फक्त थोडंसं तुम्हाला लहानपणी जसे आपल्याकडचे आसपासचे लोक दीडकी पावकी असं काहीतरी लक्षात ठेवायचे ना, तसं थोडंसं अडीच ही संकल्पना क्लिअर असेल तुम्हाला तर हे तोंडी कसं पटपट सांगता येतं हे देखील मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. बघूया, आपण सुरुवात करू. ॲट हायेस्ट पॉईंट दॅट इज ॲट पॉईंट ए तिथे असणारी एनर्जी आपल्याला काढायची आहे. आता ॲट हायेस्ट पॉईंट जर आपल्याला एनर्जी काढायची असेल, समजा पोटेन्शियल एनर्जी जर मला काढायची असेल तर बी लेवलपासून ए लेवलपर्यंतची हाईट आपल्याला काढावं लागेल. सो हाईट ॲट पॉईंट ए डिनोटेड बाय एच ए इज इक्वल टू आर प्लस आर दॅट इज इक्वल टू 2r. सो हाईट ॲट पॉईंट ए इज इक्वल टू 2r. लक्षात आलं. पुढे कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए ज्यावेळेस आपल्याला काढायची असणार आहे त्यावेळेस कशाची गरज पडेल आपल्याला, व्हेलॉसिटी ॲट पॉईंट ए विच इज इक्वल टू रूट आर जी. व्हेलॉसिटी ॲट पॉईंट ए
इज इक्वल टू रूट आर जी. सर का बरं तुम्ही व्हेलॉसिटीचा विचार करता आहात ॲट पॉईंट ए? कॉमन सेन्स आहे बाळांनो. कायनेटिक एनर्जी काढायची. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 mv². समजते? सो 1/2 mv² आहे म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटीची गरज पडेल ॲट पॉईंट ए. वी नो दॅट व्हेलॉसिटी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू रूट आर जी. बरोबर आहे बाळांनो. सो कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए डिनोटेड बाय KEA इज इक्वल टू फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा, बेसिक फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा 1/2 mv². फक्त आपण ही कायनेटिक एनर्जी कुठे काढतो आहोत? ॲट पॉईंट ए. देअरफॉर 1/2 mva². आर यू गेटिंग द पॉईंट? आता आपल्याला VA ची व्हॅल्यू काढायची आहे, जी आहे ऑलरेडी आपल्याकडे. ती आपण व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया. कॉमन सेन्स आहे. इथे जी व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार आहोत ती आहे रूट आर जी आणि तिचा परत आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. रूट आर जी आणि त्याचा स्क्वेअर. सर्ड चॅप्टर इयत्ता 9वी आठवते ना? सो सर्ड मध्ये आपण हे शिकलेलो आहे. हे जे आहे हे डिनोट्स 1/2 बरोबर आहे आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे. सो शिल्लक काय राहणार आहे इथे? हे रूट आर जी मधला जो स्क्वेअर रूट आहे तो निघून जाणार आहे थोडक्यात. ठीक आहे. सो कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू 1/2 mva ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली रूट आर जी स्क्वेअर. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर थोडक्यात कॅन्सल झाले असं आपण म्हणूया. सो कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू 1/2 mgr. 1/2 mgr. पुढे जी मी तोंडी सोडवण्यासाठी हिंट तयार करतो त्यात हे 1/2 म्हणजे अर्धे हे लक्षात राहू द्या. 1/2 म्हणजे किती? 0.5. इट मीन्स 1/2 मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो? हे अर्धे. कोणाचे अर्धे आहेत? mgr च्या अर्धे आहेत. पुढे चालून मी जी हिंट तुम्हाला तोंडी कायनेटिक एनर्जी पटकन आठव त्यासाठी सांगणार आहे. हे सगळं सोडवत बसायची गरज नाही. सो कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू 1/2 mgr. दॅट इज हाफ ऑफ दी mgr. दॅट इज आपल्या शुद्ध मराठीमध्ये आपण लक्षात ठेवू mgr च्या अर्धी आहे. पोटेन्शियल एनर्जी किती आहे? कायनेटिक एनर्जी किती आहे? mgr च्या अर्धी. आता पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए आपल्याला शोधायची. ए या पॉईंटला असणारी पोटेन्शियल एनर्जी आपण शोधणार आहोत. आता पोटेन्शियल एनर्जीचा जो बेसिक फॉर्म्युला आहे बाळांनो तो काय आहे? पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए विल बी इक्वल टू mgh. फक्त एच आपल्याला ॲट पॉईंट ए असणारी घ्यावी लागेल. mgh. एच किती आहे? दाखवलं आपण इथं. एच किती आहे? इक्वल्स टू 2r. देअरफॉर एचच्या जागेवर आपण 2r टाकलं. सो किती होणार आहे पहा. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 2 mgr. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 2 mgr. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mgr. टोटल एनर्जी ह्या दोघांची बेरीज असते. हे mgr च्या दुप्पट आहेत म्हणजे 2 mgr. मराठी जर पटकन कळलं तर बघा. हे 2 mgr आणि हे अर्धे mgr. 2 आणि अर्धा अडीच. अडीच कसं दाखवतात? फ्रॅक्शन मध्ये 5/2. फ्रॅक्शन मध्ये कसं दाखवतात? हे 5/2. हेन्स टोटल एनर्जी इज इक्वल टू 5/2 mgr. मॅथमॅटिकली पण आपण हे सोडू शकतो. कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए दॅट इज हायेस्ट पॉईंट इज इक्वल टू 1/2 mgr. पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए दॅट इज पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट इज इक्वल टू 2 mgr. Total energy at point A is the summation of kinetic energy at point A and potential energy at point A. So total energy at point A is equal to potential energy at point A and kinetic energy at point A. Potential energy किती आहे? 2 mgr. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी किती आहे? 1/2 mgr. आपण बेरीज केली याची किती येणार आहे? 5/2 mgr. सो टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू 5/2 mgr. ठीक आहे. टोटल एनर्जी संपूर्ण वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये कन्झर्व होते हे देखील आपण नंतर सिद्ध करून दाखवणार आहोत. फक्त लक्षात ठेवायचं टोटल एनर्जी म्हणजे कुठल्याही पॉईंटला तुम्ही टोटल एनर्जी काढा ड्युरिंग द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन तर ती कॉन्स्टंट राहते आणि त्याची व्हॅल्यू किती येते? 5/2 mgr म्हणजे 2.5 mgr. हे आपल्या डोक्यात फिट राहू द्या. ज्यावेळेस आपल्याला MCQs वगैरे सोडवायचे असतील त्यावेळेस आपल्याला याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. चलो आता आपल्याला काढायची आहे व्हेलॉसिटी ॲट पॉईंट बी दॅट इज बॉटम पॉईंट असं आपण म्हणूया. बॉटम पॉईंटला आपल्याला असणारी व्हेलॉसिटी तर ऑलरेडी माहिती आहे √5 आपल्याला त्याचा वापर करून ह्या व्हेलॉसिटीचा वापर करून कायनेटिक एनर्जी काढायची ऑफकोर्स ॲट बॉटम पॉईंट. त्याच्यानंतर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे कुठे? ॲट बॉटम पॉईंट. हे दोन्ही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आणि त्याचा उपयोग करून आपण टोटल एनर्जी काढणार आहोत. सो पहा आता या लेवलला ॲट बॉटम लेवलला हाईट किती आहे? 0. बरोबर. मग कायनेटिक एनर्जी काढत असताना आपल्याला कशाची गरज पडणार आहे? हाईटचा विचार आपण करू. पोटेन्शियल एनर्जी काढत असताना कायनेटिक एनर्जी काढत असताना आपल्याला बी या पॉईंटला असणारी व्हेलॉसिटी गरजेची आहे. बरोबर ना बाळांनो? किती येते? √5rg. लास्ट लेक्चर. So kinetic energy at point B, we know that velocity at B, that is Vb is equal to √5rg. Therefore kinetic energy कुठे काढतो आहोत? पॉइंट B ला काढतो आहोत. पॉइंट B लक्षात राहू द्या, it is lowest point or bottom point. So kinetic energy at B is equal to, we know that formula of the kinetic energy is equal to 1/2 mv².
पॉईंट बी ला आपण ते शोधत आहोत म्हणून त्या ठिकाणची व्हेलॉसिटी व्ही बी. सो 1/2 mv/b². वी नो व्हॅल्यू ऑफ व्ही बी इज √5 rg. देअरफॉर कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी इज इक्वल टू 1/2 m. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू व्ही बी ची जी आहे √5 rg. तिचं आपल्याला स्क्वेअर करावं लागणार आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेले. सो 1/2 mgr दॅट इज हाफ ऑफ दी 5/2 ऑफ दी mgr. दॅट इज मराठीमध्ये जर आपण सांगितलंय तर किती होणार आहे बाळांनो? 2.5 mgr. मगाशीच मी सांगितलं होतं वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी कन्झर्व होते. प्रत्येक पॉइंटला ती कॉन्स्टंट असते. आता 2.5 कोण आहे कायनेटिक एनर्जी? टोटल एनर्जी पण एवढ्या आतापर्यंतच्या चर्चेतून लक्षात आलं असेल किती असते? 2.5 mgr. मग पोटेन्शियल एनर्जी 0 असणार आहे. पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? 0. बिकॉज टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आपल्याला टोटल एनर्जी मिळते. म्हणजे आपण वेगळ्या भाषेत जर त्याने अप्लाइड क्वेश्चन विचारला, फिरून क्वेश्चन विचारला, तर बॉटम पॉइंटला टोटल एनर्जी एंटायरली ड्यू टू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा त्याच्यात हिस्साच नाहीये. सगळीच्या सगळी टोटल एनर्जी कोणामुळे? कायनेटिक एनर्जीमुळे. आणि तुम्हाला मॅथमॅटिकली सिद्ध करून दाखवायचं असेल तर पाहू आता. पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी? mgh. आपण पॉईंट बी ला शोधत आहोत म्हणून mghb. आणि hb इज इक्वल टू 0. देअरफॉर mg इंटू 0. 0 मल्टिप्लाइड बाय समथिंग इज ऑलवेज इक्वल टू 0. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी इज इक्वल टू 0. नाउ total energy is equal to potential energy and kinetic energy. So total energy शोधूया at point B. Total energy at point B is equal to potential energy at point B plus kinetic energy at point B. So potential energy is equal to mg multiplied by 0 plus kinetic energy 5/2 mgr. बेरीज केली किती आली पहा बरं. हे 5/2 mgr येणार बरोबर. म्हणजेच किती आले? 2.5. मगाच्या धरून मी जे सांगतो ना 2.5 2.5 mgr आली. याच्यात एक मुद्दा लगेच लक्षात घ्या. टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी इज एंटायरली ड्यू टू पोटेन्शियल एनर्जी. ड्यू टू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा याच्यात हिस्साच नाही. तुम्हाला जर असा फिरून प्रश्न विचारला तर लक्षात राहू द्या ॲट पॉईंट बी टोटल एनर्जी इज एंटायरली ड्यू टू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा त्याच्यामध्ये कुठलाही पार्ट नाही. लक्षात येते. रेशो सुद्धा विचारला जाऊ शकतो. टोटल एनर्जी टू दी कायनेटिक एनर्जी सो इज इक्वल टू 1 ॲट पॉईंट बी. तसा प्रत्येक पॉईंटला विचारला जाऊ शकतो. ॲट पॉईंट ए ला विचारला जाऊ शकतो. टोटल एनर्जी टू दी कायनेटिक एनर्जीचा रेशो, टोटल एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जीचा रेशो, किंवा उलट पोटेन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू कायनेटिक एनर्जी. कॉम्पिटेटिव्हला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता राहिला पॉईंट सी, ज्याला आपण मिडवे पॉईंट, मॉडरेट पॉईंट, हॉरिझॉन्टल पॉईंट असे वेगवेगळे शब्द प्रयोग करू शकतो. परीक्षेला प्रश्न काय आहे त्याच्यानुसार ठरवायचं. सो सी या पॉईंटला असणार टोटल एनर्जी आपल्याला काढायची आहे. आता सी या ठिकाणी हाईट आपल्याला माहिती आहे h ॲट पॉईंट सी इज इक्वल टू आर बरोबर. या ठिकाणची व्हेलॉसिटी √3rg असते असं मी तुम्हाला सांगितलं. वी नो दॅट व्हेलॉसिटी ॲट पॉईंट सी इज इक्वल टू √3rg. किती असते? √3rg. व्हेलॉसिटी माहिती झाली की कायनेटिक एनर्जी काढणं काहीच अवघड नाही. आतापर्यंतच्या दोन एक्सप्रेशनवरून लक्षात आलं असेल. सो कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट सी इज इक्वल टू 1/2 मास इंटू व्हेलॉसिटी ॲट पॉईंट सी दॅट इज 1/2 mvc². इट इज इक्वल टू 1/2 m. व्हॅल्यू ऑफ vc इज इक्वल टू √3rg. कशाची वाट बघायचे? उचला आणि टाकून द्या व्हॅल्यू. सो √3rg ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी टाकून दिली. त्याचा आपण स्क्वेअर केला. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. शिल्लक राहील 3mgr. हे दोन काय आपल्याला बाजूला ठेवायचे. सो 3/2 mgr. 3/2 तीनाचे अर्धे, तीनाचे निम्मे म्हणजे दीड. हे किती झाले? 1.5 mgr. कायनेटिक एनर्जी 1.5 mgr. दिमाग की बत्ती जलाव. मी काय सांगितलेलं होतं? टोटल एनर्जी किती असते? 2.5. हे किती झालं? कायनेटिक एनर्जी 1.5. सो कॉमन सेन्स आहे. पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? टोटल एनर्जी ही कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी पासून बनते. कायनेटिक एनर्जी किती आहे? 1.5. टोटल किती असते? 2.5. म्हणजे उरलेला एक कोण असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी. लक्षात येते? नसेल मॅथमॅटिकली मी सिद्ध करून दाखवतो. पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट सी इज इक्वल टू mgh. Now at point C height is equal to r. Height is equal to r. Therefore potential energy at point C as SC is equal to r, it will be equal to mgr. We are in the pursuit of total energy, and total energy at point C is equal to kinetic energy at point C and potential energy at point C. Now substitute the values of kinetic energy and potential energy. We have already calculated the value of potential energy at point C, which is equal to mgr. We have already calculated value of kinetic energy at point C, which is equal to 3/2 mgr. So
पोटेन्शियल एनर्जी, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी विच इज mgr. कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 3/2 mgr, 1 mgr, 3/2 mgr. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जर का केलं, mgr कॉमन काढला, मग 3/2 + 1 जरी केलं तरी येणारं उत्तर तेच असणार आहे 5/2 mgr. बरोबर, ठीक आहे. आणि मी माझ्या भाषेत, जसं आपण ग्रामीण भागामध्ये अर्धा, दीड, पावकी, दीडकी जर तुम्हाला कळत असेल, हे 3/2 म्हणजे दीड आहे. हे mgr, दीड अधिक 1 अडीच, अडीच म्हणजे किती 5/2. सो टोटल एनर्जी तुम्ही 3 वेगवेगळ्या पॉईंटला काढली. ॲट पॉईंट ए काढली 5/2 mgr, ॲट पॉईंट बी काढली टोटल एनर्जी 5/2 mgr, ॲट पॉईंट सी काढली 5/2 mgr. सो वेगवेगळ्या पॉईंटची पोटेन्शियल टोटल एनर्जी आपल्याला मिळाली, जी किती होती 5/2 mgr. ॲट हायेस्ट पॉईंट युनाइटेड बाय ए टोटल एनर्जी इज इक्वल टू 5/2 mgr. टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी दॅट इज बॉटम पॉईंट 5/2 mgr. टोटल एनर्जी ॲट मिडवे पॉईंट, ओरिजिनल पॉईंट असा शब्दप्रयोग आपण त्याला करू शकतो, इज इक्वल टू 5/2 mgr. दस आपण वेगवेगळ्या 3 कंडिशन्स गृहीत धरल्या, 3 वेगवेगळे पॉईंट्स गृहीत धरले, पण आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, टोटल एनर्जी कशी असते, कॉन्स्टंट असते. टोटल एनर्जी इन वर्टिकल सर्क्युलर मोशन इज कंझर्व्ड, रिमेन्स कॉन्स्टंट. मग अब दिस, सो ॲट पॉईंट ए व्हेलॉसिटी VA इज इक्वल टू √rg. वरून खाली येताना ॲज पार्टिकल ट्रॅव्हल्स फ्रॉम A to B, what happens? Velocity goes on increasing. Common say, use your brain and your brain will answer you velocity which determines kinetic energy, value of kinetic energy, magnitude of kinetic energy. Kinetic energy depends on the velocity. बरोबर. मग if velocity increases, kinetic energy increases. So when body moves from bottom to top, कायनेटिक एनर्जी गेट आणि हा तर मुद्दा ऑलरेडी आपण चर्चा करून झालेला आहे. लास्ट लेक्चरला मी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सांगत असताना मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं. हे आपण खूप बेसिक शिकलेलो आहोत. ज्यावेळेस कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीचा अभ्यास आपण इयत्ता 9वी मध्ये केलेला होता ना, त्याचंच हे ॲप्लिकेशन आहे. पार्टिकल ज्यावेळेस जमिनीपासून वर जायला लागतो तसं त्याची हाईट वाढायला लागते, लक्षात घ्या बाळांनो. आणि हाईट वाढत जाते तसं काय होत जातं, पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. पण ही पोटेन्शियल एनर्जी येते कुठून? मग कायनेटिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होतात, ते असते पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट होत असते. बरोबर. आणि पार्टिकल जसं वरून खाली येतो त्यावेळेस हाईट कमी होत जाते, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कमी होत जाते. मग ही कमी होणारी पोटेन्शियल एनर्जी का कमी होत जाते? कारण ती कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होत असते. सो हे लक्षात ठेवा. व्हेन बॉडी मूव्स फ्रॉम बॉटम टू टॉप, आता खालून वर जात असेल त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. आता ही पोटेन्शियल एनर्जी कुणामुळे वाढत जाते? मग कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट होत जाते, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते, कायनेटिक एनर्जी कमी होत जाते. व्हेन बॉडी मूव्स फ्रॉम बॉटम टू टॉप, कायनेटिक एनर्जी गेट्स कन्वर्टेड टू पोटेन्शियल एनर्जी. अँड व्हेन इट मूव्स फ्रॉम A to B, हाईट कमी कमी होत जाणार आहे, पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत जाणार आहे. मग पोटेन्शियल एनर्जी कमी होत गेली पण पुढे कन्वर्ट झाली, कारण एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय. पोटेन्शियल एनर्जी कमी झाली म्हणजे डिस्ट्रॉय नाही झाली, इट इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. व्हेन इट मूव्स फ्रॉम टॉप टू बॉटम, पोटेन्शियल एनर्जी गेट कन्वर्टेड टू कायनेटिक एनर्जी. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. सो समरी बघा, आतापर्यंत आपण जे शिकलो होते, ए या पॉइंटला असणारी कायनेटिक एनर्जी आपण काढली बाळांनो, पोटेन्शियल एनर्जी काढली. टोटल एनर्जी मी नाही लिहित बसत, कारण की आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी शुद्ध मराठीत 2.5 mgr. ठीक आहे. आणि पुस्तकी भाषेत सांगायची झाली, इंग्लिशमध्ये सांगायची झाली तर 5/2 mgr. बरोबर आहे बाळांनो. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे. ठीक आहे. एक्सप्रेशन नाही, आता आपल्याला परीक्षेला रिकॉल करायचं आहे फक्त. परीक्षेच्या वेळेस आपल्याला प्रश्न विचारला, ह्याच दोघांचा रेशो ॲट पॉईंट ए किंवा यांचा टोटल एनर्जी बरोबरचा रेशो, मग यांच्या व्हॅल्यू माहिती पाहिजेत ना. मग पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू ॲट पॉईंट ए जर काढायची असेल, डोळे बंद करा, फॉर्म्युला डोळ्यासमोर आणा. mgh ॲट हाईट ए, म्हणजे टॉपमोस्ट पॉईंटला h किती असतो 2r, दॅट इज 2 mgr. mgh च्या जागेवर 2r टाकलं, सो पोटेन्शियल एनर्जी मिळाली 2 mgr. चला, पोटेन्शियल एनर्जी कळली. नाउ कायनेटिक एनर्जी किती असणार आहे? टोटल एनर्जी 2.5 mgr असं आपण लक्षात ठेवले, दॅट इज 5/2 mgr. बरोबर. त्यापैकी 2 mgr, 2 mgr इज द पोटेन्शियल एनर्जी. उरली किती? 2.5 मधून 2 गेले, उरली किती? अर्धे. सो 1/2 mgr ही कायनेटिक एनर्जी असते. काय असते? 1/2 mgr ही कायनेटिक एनर्जी असणार आहे. समजलं बाळांनो? सोपं एकदम. ठीक आहे. बॉटम पॉइंटला या. बॉटम पॉइंटला असणारी कायनेटिक एनर्जी
पोटेन्शियल एनर्जी. सर तुम्ही टोटल एनर्जी काय लिहित नाही? टोटल एनर्जी 5/2 mg आहे ती काय लिहायची? सगळीकडे ती सारखीच असते. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काढायची. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी ॲट बॉटम पॉईंट हाईट इज इक्वल टू 0 मल्टिप्लाइड बाय समथिंग 0. सर 0 मल्टिप्लाइड बाय समथिंग का? पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh. एचच्या जागेवर 0 टेकला, 0 मल्टिप्लाइड बाय mg किती येणार आहे? 0. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट बॉटम पॉईंट इज इक्वल टू 0. मग कायनेटिक एनर्जी किती असणार आहे? टोटल एनर्जी आपलं पार्ट आहे किती? 5/2 mgr, 2.5 mgr. 2.5 mgr पैकी पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. मग उरलेली सगळीच्या सगळी एनर्जी कायनेटिक एनर्जी म्हणजे किती हो? 5/2 mgr, 5/2 mgr. ठीक आहे, बरोबर. आता पॉईंट सी मिडवे पॉईंटला असणारी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. सी या पॉईंटला हाईट किती असते? आर एवढी असते. mgh, एच मध्ये सबस्टिट्यूट करा आर. सो पोटेन्शियल एनर्जी मिळाली तुम्हाला mgr. बरोबर. टोटल एनर्जी असते 5/2 mgr, 2.5 mgr. 2.5 mgr मधला 1 mgr गेला, उरला किती मग? 2.5 मधला 1 गेला, उरले किती? 1.5 म्हणजे किती? 3/2. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 mgr. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं? स्वतःचा एक चार्ट तयार करा. याच्यामध्ये लिहा कायनेटिक एनर्जी कुठे जास्त असते, कुठे मॅक्झिमम असते, कुठे मिनिमम असते. पोटेन्शियल एनर्जी कुठे मॅक्झिमम असते, कुठे मिनिमम असते. टोटल एनर्जी कुठे मॅक्झिमम असते, कुठे मिनिमम असते. शेवटचं वाक्य चुकीचं आहे, कारण टोटल एनर्जी कुठेच मॅक्झिमम कुठेच मिनिमम नसते. सगळीकडे ती सारखी असते, कॉन्स्टंट असते. पण ह्या बाकीच्या व्हॅल्यू चेंज होतात ना. मग कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कुठे आहे? बॉटम पॉईंटला कायनेटिक एनर्जी जास्त आहे. बरं, हे सुद्धा एखाद्याला कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. कॉमन सेन्स वापरा. पार्टिकल ए पासून बी पर्यंत येतोय. बीला व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असते. जिथं वेग जास्त तिथं कायनेटिक एनर्जी जास्त. मग सगळ्यात जास्त वेग कुठे? बॉटम पॉईंटला. त्यामुळे कायनेटिक एनर्जी सगळ्यात जास्त कुठे? बीला. वेग सगळ्यात कमी कुठे? व्हेलॉसिटी मिनिमम कुठे? पॉईंट ए ला. जिथे वेग कमी तिथे कायनेटिक एनर्जी कमी, जिथे व्हेलॉसिटी कमी तिथे कायनेटिक एनर्जी कमी. वेअर व्ही इज मिनिमम कायनेटिक एनर्जी विल बी मिनिमम. आता ए ला व्हेलॉसिटी मिनिमम असते, कायनेटिक एनर्जी सुद्धा मिनिमम असणार आहे. लक्षात येते? सो या पद्धतीने तुम्ही हिंट वगैरे देऊन हे लक्षात ठेवू शकता. दिस इज ऑल अबाउट एनर्जीज ॲट डिफरंट पॉईंट इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. नेक्स्ट पॉईंट इज अबाउट टेन्शन्स. आता वेगवेगळ्या पॉईंटला स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन प्रोड्यूस होतं ते देखील वेगवेगळं असतं. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला काय काढायचे आहेत? आता टेन्शन्स काढायचे आहेत वेगवेगळ्या पॉईंटला. डिफरन्स इन टेन्शन ॲट द हायेस्ट अँड लोएस्ट पॉईंट. आणि याच्याशिवाय वेगवेगळ्या पॉईंटला टेन्शन काढत असताना आपल्याला हायेस्ट पॉईंट आणि लोएस्ट पॉईंटला असणारा डिफरन्स काढायचा आहे. कशामध्ये? इन द टेन्शन. ठीक आहे. स्टोन, बॉल, spherical ball tied to the string revolved in vertical circular motion. ठीक आहे. आता तो सध्या कुठे आहे? ॲट लोएस्ट पॉईंट बी. इथे या ठिकाणी असणारं टेन्शन काय असणार आहे? टेन्शन इन द स्ट्रिंग, टी डिनोटेड बाय टी बी. लॉज ऑफ मोशनमध्ये हे आपण समजून घेतलेलं आहे. याच दिशेने का आपण दाखवतो? कॉमन फोर्सेस इन मेकॅनिक्स मध्ये टेन्शन आपण समजून घेतलेलं आहे. बरोबर. ॲट द एंड स्ट्रिंगच्या एंडला हे ते प्रोड्यूस होतं. हे या पद्धतीने आपण दाखवलेलं आहे. सो टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पॉईंट बी टी बीने डिनोट करत आहोत. हा जो बॉल किंवा स्टोन आपण गृहीत धरलेला असेल त्याचा स्वतःचा मास समजा एम आहे. मग त्याचा जर मास एम आहे, ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथे वेट असणार आहे त्या बॉडीचं, विच विल बी व्हर्टिकली डाऊनवर्ड. आर यू गेटिंग द पॉईंट? सो वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड, टेन्शन बी इन द स्ट्रिंग दाखवलेलं आहे आपण. ठीक आहे. टी बी मायनस mg विल बी इक्वल टू mvb स्क्वेअर बाय आर. आता तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे, सर हे कुठून आलं? पाहता, लक्ष द्या. वेक्टर चॅप्टर व्यवस्थित क्लिअर झाला पाहिजे. लॉज ऑफ मोशन मध्ये FBD फ्री बॉडी डायग्राम नावाची कॉन्सेप्ट होती, ती तुम्हाला क्लिअर असली पाहिजे. बाळांनो, पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आहे. हा सेंटर आहे असं गृहीत धरा, मी ज्याला पॉईंट ओ असं म्हणतो. ठीक आहे. पार्टिकल इज परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. पार्टिकल काय परफॉर्म करतोय? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मोर इम्पॉर्टंट पॉइंट, दॅट इज इट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. अँड फॉर सर्क्युलर मोशन अ फोर्स इज नेसेसरी विच इज सेंट्रीपेटल फोर्स. बरोबर. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर पूर्ण व्हायची असेल, इन ऑर्डर टू कम्प्लीट द सर्कल ड्युरिंग दी मोशन, कोणती? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, पार्टिकल नीड्स टू हॅव मिनिमम रिक्वायर्ड फोर्स, दॅट इज सेंट्रीपिटल फोर्स. रिक्वायर्ड सेंट्रीपिटल फोर्स जेवढा आवश्यक आहे तेवढा तिथे मिळालाच पाहिजे. आता इथे दिस सेंट्रीपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय टेन्शन इन द स्ट्रिंग.
हा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. पण एक लक्षात घ्या, टेन्शन इन द स्ट्रिंग ला अपोज करणारा एक कोणतरी फोर्स आहे, जे आहे वेट ऑफ दी स्पेअर, स्टोन, बॉडी, ऑब्जेक्ट, जे काही तुम्हाला योग्य वाटेल ते. रिझल्टंट फोर्स ज्यार्थी पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे, त्यार्थी या दोघांचा रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. आता सेंट्रिपिटल फोर्स कोणत्या दिशेने असणार आहे? ऑफकोर्स सेंट्रिपेटल टुवर्ड्स दी सेंटर असणार आहे. लक्षात येते? या दोघांचा रिझल्टंट TB आणि mg हा काय प्रोव्हाइड करतोय? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. आता या दोघांच्यात मोठं कोण? रिझल्टंट ज्या अर्थी या दिशेने आहे. इयत्ता 11वी व्हेक्टर टॉपिक जर तुम्ही शिकला असाल, देयर इज व्हेक्टर A, देयर इज अनदर व्हेक्टर B. आपल्याला त्यांचा रिझल्टंट विचारलाय. बोथ व्हेक्टर्स आर इन द सेम डायरेक्शन. रिझल्टंट व्हेक्टर इज ऑब्टेन्ड बाय vector R is equal to vector A minus vector B, subtracting smaller vector from the larger vector. Vector A हा जो आहे मोठा वेक्टर आहे, त्यातून आपण छोटा वेक्टर वजा करतो. and resultant vector is directed in the direction of vector A. A च्या दिशेने तो असतो. जो मोठा वेक्टर असेल त्या दिशेने रिझल्टंट वेक्टर असतो. ज्या अर्थी रिझल्टंट या दिशेने आहे, त्या अर्थी टेन्शन हे काय आहे? या दोघांच्या मध्ये जास्त मोठं आहे. लक्षात येतंय? सो काय होणार आहे? टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पॉइंट B, टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पॉइंट B मायनस mg विरुद्ध दिशेने आहे. प्रोव्हाइड्स, या दोघांचा फरक प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स mv²/r पॉइंट B साठी चाललेला आहे, देअरफॉर vb²/r. समजलं? टेन्शन काढायचं आहे आपल्याला सोडवायचं आहे काय? टेन्शन इन द स्ट्रिंग. पहा मग आता मायनस mg हा पार्ट इकडे आला, TB इज इक्वल टू mvb²/r आणि मायनस mg इकडे आले प्लस mg. सो TB इज इक्वल टू mvb²/r प्लस mg. आता हायेस्ट पॉइंटला काय होईल पहा. ड्युरिंग द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पार्टिकल मूव्ड फ्रॉम B टू A, B पासून A पर्यंत पोहोचला. ठीक आहे, A इज द हायेस्ट पॉइंट. या ठिकाणी असणारी व्हेलॉसिटी आपण VA कन्सिडर करतो आहोत. टेन्शन इन द स्ट्रिंग काय आहे? T आहे. आता एक महत्वाचा मुद्दा समजून घ्या, वेट ऑफ द पार्टिकल व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्यामुळे TMG हे जे फोर्स आहे वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड, TA आणि mg हे दोघंही एकाच दिशेने आहेत. लक्षात येतंय? आणि हे दोघं मिळून काय करतात? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. फेक्टर टॉपिक, दोन्हीचे दोन्ही फेक्टर कशा आहेत? इन द सेम डायरेक्शन. मग रिझल्टंट डायरेक्ट त्यांची बेरीज करायची आणि या दोघांचा रिझल्टंट काय प्रोव्हाइड करेल? आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. मग हे दोन्ही फेक्टर एकाच दिशेने आहेत, दे आर इन द सेम डायरेक्शन. रिझल्टंट वेक्टर कसा मिळेल? बाय ॲडिंग देम. सो ॲडिशन घ्या, TA प्लस mg आणि ह्या दोघांचा रिझल्टंट डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. का? सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक असणारा फोर्स सेंट्रिपिटल फोर्स ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर. मग रिझल्टंट त्यांचा सेंटरच्या दिशेने. TA प्लस mg इज इक्वल टू mva²/r. ठीक आहे, आपल्याला टेन्शन ॲट पॉइंट A काढायचा आहे, mg या बाजूला होईल. सो TA इज इक्वल टू mva²/r मायनस mg. डिफरन्स इन द टेन्शन ॲट हायेस्ट पॉइंट अँड लोएस्ट पॉइंट हे आपल्याला शोधायचं आहे. मग ॲट बॉटम पॉइंट दॅट इज ॲट लोएस्ट पॉइंट टेन्शन इज इक्वल टू mvb²/r प्लस mg अँड ॲट हायेस्ट पॉइंट टेन्शन इज गिवन बाय mva²/r मायनस mg. आपल्याला फरक काढायचा आहे दोन्ही टेन्शन मधला, बरोबर आहे ना, लोएस्ट पॉइंट आणि हायेस्ट पॉइंटचा. सो TB मायनस TA इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ TB इज mvb²/r प्लस mg. व्हॅल्यू ऑफ TA इज इक्वल टू mva²/r मायनस mg. बाहेर मायनस चिन्ह आहे, बरोबर आहे. बेसिक रूल आहे, 12वीला आलेलो आहोत. चिन्ह बदलणार, एवढं कळणार. हे मायनस होणार, हे प्लस होणार. ठीक आहे, TB मायनस TA इज इक्वल टू mvb²/r. हे मायनस झालं, सो मायनस mva²/r. हे प्लस mg आणि हे मायनसच्या ऐवजी प्लस होणार. सो mg ह्या मायनस साईनमुळे हे प्लस झालं, सो 2mg. आलं लक्षात? ठीक आहे. सो TB मायनस TA इज इक्वल टू m/r कॉमन निघला, शिल्लक राहील vb² मायनस va² प्लस 2mg. ठीक आहे. सो बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय होणार आहे? कन्झर्व होणार आहे. या ठिकाणची एनर्जी आणि या ठिकाणची एनर्जी कशी राहणार आहे? सेम राहणार आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी ॲट B दॅट इज टोटल एनर्जी ॲट पॉइंट B इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी ॲट A दॅट इज टोटल एनर्जी ॲट पॉइंट A. दोन्ही ठिकाणी सारखीच असणार आहे. ठीक आहे. ॲट पॉइंट B दॅट इज लोएस्ट पॉइंटला
पोटेन्शियल एनर्जी किती असते 0 असते. एनर्जीचं एक्सप्रेशन आपण समजून घेतलेलं आहे. कायनेटिक एनर्जी किती असते ॲट पॉईंट बी 5/2 mgr असते. हे चुकतं इथे 5/2 mgr असते. ॲट हायेस्ट पॉईंट पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे 2 mgr. ठीक आहे, इथे फॉर्म्युला टाकलाय फक्त, सॉरी मग आता व्हॅल्यू सगळ्या आपण टाकल्या की उत्तर येतील. आपण फक्त फॉर्म्युले टाकलेले आहेत. सो इथे 5/2 mgr अपेक्षित नाही, फॉर्म्युला टाकलाय 1/2 mvb², 1/2 mva²/mv². ठीक आहे, चलो व्हॅल्यू फक्त चेंज केल्या, या बाजूला घेतली कायनेटिक एनर्जी 1/2 mvb² मायनस 1/2 mva² इज इक्वल टू 2 mgr. 1/2 m कॉमन निघला, याच्यातला m ते खाऊन घेतील. सो शिल्लक काय राहील पहा vb² मायनस va² इज इक्वल टू 4gr. सर कसं काय आलं 4gr? 1/2 होतं ना इथे, दोन्ही बाजूला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 2 कॅन्सल झाले आणि इथे 2 mgr होतं ना, त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार, दोन्ही बाजूला 2 ने मल्टिप्लाय केलं. सो इट विल बी 4gr. vb² मायनस va² इज इक्वल टू 4gr. कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळालं. इक्वेशन नंबर 2 मध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळाली vb² मायनस va². ते व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केलेली आहे. ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केली जी किती आहे 4gr. ठीक आहे, कॅल्क्युलेशन पूर्ण करून घ्या, इथे r कॅन्सल होतील. सो किती शिल्लक राहिले 4mg प्लस 2mg दॅट इज इक्वल टू 6mg. सो tb मायनस ta इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 6mg मिळालेलं. परत एकदा मी तुम्हाला सगळं समजून सांगतो आहे. पहा आता परत एकदा कॅल्क्युलेशन करून बघूया, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. पाहतो हा आपला हायेस्ट पॉईंट ए ने डिनोट केलेला आहे आपण, हा बॉटम पॉईंट जो आपण बी ने डिनोट केलेला आहे, बरोबर. आता एक लक्षात घ्या, आपण काय करूया, हा सेंटर धरला थोडा वेळ, तर हा आपल्याला हे समजा रेडियस मिळाली. त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वरची रेडियस मिळाली, ती पण आपण थोडीशी व्यवस्थित काढूया. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणचे फोर्सेस दाखवून घेऊया. आता ज्यावेळेस आपण खाली विचार करतो आहोत, ॲट पॉईंट बी चा विचार करतो आहोत, पार्टिकल समजा या पद्धतीने पॉईंट ए पर्यंत पोहोचणार आहे. बी या ठिकाणचं जे वेट असेल mg व्हर्टिकली डाऊनवर्ड, हे आपण समजून घेतलं. टेन्शन ॲट पॉईंट बी TB ने दाखवलं आपण, जे कुठल्या दिशेने असणार आहे टुवर्ड्स द सेंटर असणार आहे. सेंटरला आपण O असं नाव देऊया. पाहता काय होईल सांगा मग, ॲट पॉईंट बी ॲट लोएस्ट पॉईंट बी काय लक्षात आलं तुमच्या? यात मी मग असे सगळं समजून सांगितलं बघा, TB mg याच्यामध्ये मोठं कोण आहे, मग नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कसं प्रोव्हाइड केलं जातं. सो TB minus mg provides necessary centripetal force mvb²/r. दिस इज इक्वेशन नंबर 1. सांगितलं मग अशी मी तुम्हाला. त्याच्यानंतर ठीक आहे, याला इक्वेशन नंबर नको द्यायला. ए या पॉईंटला पाहता इथे mg हे वेट वर्टिकली डाऊनवर्ड असणार आहे. mg हे वेट वर्टिकली डाऊनवर्ड असणार आहे. ठीक आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग TA ते सुद्धा खालच्याच दिशेने असणार आहे. सो TA प्लस mg इज इक्वल टू mva²/r. ठीक आहे, सो वर पहिला जो फॉर्म्युला मिळाला त्याच्यावरून आपण TB काढू शकतो. TB किती मिळेल आपल्याला, TB इज इक्वल टू हा मायनस mg वाला पार्ट इकडे आला. सो mvb²/r प्लस mg मिळालं बाळांनो तुम्हाला, बरोबर. तसंच या पद्धतीने TA तुम्हाला काय मिळेल, mva²/r मायनस mg आपल्याला मिळेल. आपल्याला काय काढायचं आहे, डिफरन्स काढायचा इन द टेन्शन्स. या दोघांच्या मध्ये TB मोठा आहे कारण की mv²/r मध्ये mg मिळवतात, इथे ते वजा करतायत. ठीक आहे, सो डिफरन्स TB मायनस TA इज इक्वल टू mvb²/r प्लस mg. त्यातून आपण वजा करतो आहोत mva²/r मायनस mg. ठीक आहे, आपण सबस्ट्रॅक्ट करतो आहोत. इज इक्वल टू mvb²
बी स्क्वेअर बाय आर प्लस एम जी मायनस एम व्ही ए स्क्वेअर बाय आर, चिन्ह बदलतात, हे प्लसचं मायनस झालं, मायनस एम जीचं प्लस एम जी होईल. ठीक आहे, रिकॅल्क्युलेशन करून किंवा रिअरेंज करून आपण हे लिहूया. एम व्ही बी स्क्वेअर बाय आर मायनस एम व्ही ए स्क्वेअर बाय आर, एम जी प्लस एम जी दॅट इज इक्वल टू ट्वाईस एम जी. ठीक आहे, समजतंय. हे आपण याला सोपं रूप देऊया. पुढे काय होईल पहा, देअरफॉर ही बाजू तुमची आहे तशी टी बी मायनस टी ए इज इक्वल टू, या दोघांच्या मध्ये एम बाय आर आहे, या दोघांच्या मध्ये एम बाय आर आहे. समजण्यासाठी फक्त परत एकदा सोडून दाखवतो मी. एम बाय आर शिल्लक काय राहिलं पहा, याच्यात पहिल्या ब्रॅकेटमध्ये फी बी स्क्वेअर शिल्लक राहिलं मायनस फी ए स्क्वेअर शिल्लक राहिलं आणि प्लस इकडे 2mg. दिस इज आवर इक्वेशन नंबर 1. हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. लक्षात येते. आता इथे आपल्याला फी बी स्क्वेअर मायनस फी ए स्क्वेअरची गरज आहे. ही व्हॅल्यू आपल्याकडे नाही. मग ती व्हॅल्यू शोधण्यासाठी आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरणार आहोत. मग बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता एक लक्षात घ्या, एनर्जी सगळीकडे कॉन्स्टंट राहील, बॉटम पॉईंटला पण आणि हायेस्ट पॉईंटला. आपल्याला फी बी आणि व्ही एची गरज आहे, म्हणजे तेच 2 पॉईंटच्या बाबतीत आपल्याला हवं आहे. मग टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए. मग टोटल एनर्जी कशी काढणार आपण, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी. इकडे टोटल एनर्जी कशी काढणार ॲट पॉईंट ए, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए, पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए. ठीक आहे, व्हॅल्यूज माहिती आहे, सबस्टिट्यूट करून घ्या. काय माहिती आहेत व्हॅल्यूज, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी किती असते शिल्लक ठेवा, कारण की आपल्याला ते 5/2mgr माहिती, पण ती नाही व्हॅल्यू टाकायची. का नाही माहिती टाकायची, फी बी स्क्वेअर शिल्लक ठेवायचं आपल्याला, मायनस फी ए स्क्वेअर हे आपल्याला याची व्हॅल्यूची गरज आहे. लक्षात येते का, त्यामुळे ते बदलायचं नाही. 1/2 एम व्ही बी स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी किती असते, बॉटम पॉईंटला 0 असते, इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट 1/2 एम व्ही ए स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी असते 2mgr. ठीक आहे, विसरू नका आपण काय शोधतो आहोत, फी बी स्क्वेअर मायनस फी ए स्क्वेअर आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी हा जो पार्ट आहे तो आपल्याला इकडे घ्यावा लागेल. सो काय होईल पहा, देअरफॉर 1/2 एम फी बी स्क्वेअर मायनस 1/2 एम फी ए स्क्वेअर इज इक्वल टू, हे 0 इकडे गेले काय फरक पडत नाही, सो 2mgr. लक्षात आलं. याच्यातून मी 1/2 कॉमन काढलं, देअरफॉर पुढची स्टेप, मी 1/2 एम कॉमन काढलं, शिल्लक राहिलं फी बी स्क्वेअर मायनस फी ए स्क्वेअर इज इक्वल टू 2mgr. लक्षात येते. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय, दोन्ही बाजूला मी 2 निगुणलं, मग दोन्ही बाजूला 2 निगुणलं, हे 2 × 2 कॅन्सल होतील, इथे 2 × 2 किती होतील बाळांनो, 4 होतील. सो पहा इकडे काय शिल्लक राहिलं आणि हे एम देखील कॅन्सल होणार आहे. तो शिल्लक काय राहिलं पहा, फी बी स्क्वेअर, देअरफॉर फी बी स्क्वेअर मायनस फी ए स्क्वेअर इज इक्वल टू, एम कॅन्सल झालेला आहे, 1/2 एम कॅन्सल झालेलं आहे. सो शिल्लक किती राहिलं, 2gr शिल्लक राहिलं, 2gr शिल्लक राहिलं, 2 नाही, हे 2 ने मल्टिप्लाय केले ना, 4gr शिल्लक राहिलं. लक्षात आलं. फी बी स्क्वेअर मायनस फी ए स्क्वेअर हे 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 4 झालं, एम आपण कॅन्सल केलं, शिल्लक राहिलं 4gr. सो फी बी स्क्वेअर मायनस फी ए स्क्वेअरची व्हॅल्यू जिची आपल्याला गरज होती इक्वेशन 1 मध्ये टाकण्यासाठी, इक्वेशन 1 काय आहे, टी बी मायनस टी ए जो आपल्याला काढायचा आहे. सो एम बाय आर ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली, किती मिळाली, 4gr. ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, 4gr प्लस पुढे काय आहे 2mg. लक्षात येते. आर कॅन्सल झाले, किती शिल्लक राहिले, 4mg प्लस 2mg दॅट इज इक्वल टू 6mg. समजले बाळांनो, काय शंका आहे का इथपर्यंत. सो डिफरन्स इन दी टेन्शन ॲट बॉटम पॉईंट अँड हायेस्ट पॉईंट किती मिळतो आहे आपल्याला, 6mg. So thus in this lecture we learned about energies at different point and also about the difference in the tensions. समजलेलं आहे. संपूर्ण लेक्चर परत एकदा पाहायचं, आपल्याला कुठे समस्या आहेत, काय प्रॉब्लेम आहेत समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, कुठे आपल्याला नक्की शंका येते नसेल तर मी आहे, तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.